जे विद्यार्थी खरंच घाबरट आहेत, परीक्षेला घाबरतात, अभ्यासाला घाबरतात, स्कोरिंगला घाबरतात, निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, तुम्हाला निश्चितपणे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळल्याशिवाय राहणार नाही। मुलांना अभ्यासाची भीती वाटते, परीक्षेची भीती वाटते, मुलांच्या लक्षात राहत नाही, अशा अनेक समस्या आज मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत झालेल्या आहे। आणि या समस्यांचं काय करावं आणि कोणाला जाऊन सांगावं हे पालकांना कळत नाही आणि त्या विद्यार्थ्यांनाही कळत नाही। त्यांनी घरी सांगितलं तर पालकांना समजत नाही की मी नेमकं आता काय करू, कसं करू। मित्रांनो, जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही, असा कोणताच प्रॉब्लेम नाही की ज्याला सोल्युशन नाही। आणि अशा जीवनातील अनेक समस्यांचं सोल्युशन घेऊन मी व्हिडिओमध्ये येत असतो आपल्या चॅनलवर। आणि मी संजय राऊत यवतमाळ आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे की विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला, परीक्षेला किंवा कुठल्या संकटाला बिलकुल घाबरू नका, हिमतीने पुढे जा। अनेक मुलं अभ्यासात खूप चांगली असतात, सवयी सुद्धा खूप चांगल्या असतात, पण त्यांना विनाकारण भीती वाटत असते। ती म्हणजे कशाची? आपली इमेज जी आपण तयार केली आहे ती कुठेतरी खराब होईल। ते वेळेपर्यंत अभ्यास त्यांचा झालेला असतो, पण त्यांच्या मनात असे नकारात्मक भाव येतात की अभ्यास झाल्यानंतर सुद्धा असं वाटत असतं की झालाच नाही। उद्या पेपर जर चांगला नाही आला, उद्या पेपरमध्ये मला सोडवता नाही आलं, मला जर मार्क कमी पडले तर माझं कसं होईल, असं त्यांना मनात जर विचार आला तर ते मग घाबरून जातात। मग त्यांना एन्झायटी होते, काय करावं सुचत नाही। थोडा जरी अभ्यास कमी असेल ना, मग तर सोडून द्या। ही मुलं अभ्यासात चांगली असतात, संस्कार पण चांगले असतात आणि ही इमोशनल खूप असतात। कोण्या दोन व्यक्तीचं जरी भांडण झालं ना तरी टेन्शन यांना येतं, हे पॅनिक होऊन जातात, आता काय होईल या विचारात ते गुंतून जातात। मध्येच कोणी कुत्रा, मांजर काही दिसलं तरी घाबरून जातील। तर अशी ही मुलं घाबरून जात असताना त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? तर मुलांनो, मी तुम्हाला सांगतोय की घाबरणे जर हा तुमच्या समस्येवरचा उपाय असेल तर मग तुम्ही घाबरणं योग्य आहे। पण घाबरल्याने जर समस्या सुटत नसेल तर घाबरून काय फायदा? मग आपल्याला दुसरा कुठला तरी मार्ग शोधला पाहिजे। मग घाबरणं आपल्याला सोडावं लागेल, त्यासाठी हिम्मत करावी लागेल। हिम्मत केल्याने काहीही फरक पडणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे। हिम्मत केल्याने आपण त्या प्रॉब्लेमवर काय करणार? ओव्हरकम करणार, त्या प्रॉब्लेमवर मात करणार आणि आपण निश्चितपणे सोल्युशन मिळवणार। प्रॉब्लेम काय येतो की आपण अभ्यास केला, परीक्षा आली, आपल्याला एन्झायटी होते, आपल्या मनात नकारात्मक भाव सुरू होतात। नकारात्मक विचार म्हणजे कोणते? की ते म्हणजे मला मार्क मिळतील का, माझा पहिला नंबर येईल का, असे अनेक विचार आपल्या मनात येतात। आणि समजा जर नाही आला तर माझी टीचर काय म्हणेल, माझे फ्रेंड्स काय म्हणतील, माझे आईबाबा काय म्हणेल, ह्या अशा अनेक गोष्टी आपल्या मनात सुरू असतात आणि आपला अभ्यास मग होत नाही। आपण पॅनिक असतो, आपण आईबाबांना सांगत नाही आणि मग जेव्हा परीक्षेची वेळ अगदी जवळ येते त्यावेळेला आपल्याला कॉन्फिडन्स राहत नाही। तो कॉन्फिडन्स टिकवण्यासाठी तुम्हाला घाबरून चालणार नाही। जे काही संकट जीवनात येईल, जीवनात अशा अनेक अडचणी तुमच्या समोर येणार आहे आणि त्या सर्व अडचणीला तुम्हाला सामोरं जायचं आहे। असा कुठलाच व्यक्ती नाही आहे या पृथ्वीवर की ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, अडचणी नाही। पण विजयी तोच होतो जो त्या संकटाकडे पॉझिटिव्हली पाहतो आणि पुढे काय करायचं एवढाच विचार करतो। तो घाबरून पळून जात नाही। तो काय करतो की आहे तितकी तयारी लक्षात घेऊन तितक्याच प्रयत्नाने तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। आणि हो, एकदा जी चूक झाली, समजा कधी कधी काय होतं की आपली परीक्षा असते आणि परीक्षेपर्यंत आधीचे 4-5 दिवस आपण तितक्या ताकदीने अभ्यास करत नाही, आपण टाइमपास करतो आणि ऐन आदल्या दिवशी आपल्याला वाटतं की आपला अभ्यास झाला नाही, मग आपण घाबरतो। ही चूक कोणाची आहे? ही चूक आपली आहे। आपण अभ्यास केला नाही, वेळेपर्यंत केला नाही ना, अगदी आता वेळेवर अभ्यास करतोय ना, मग तो पूर्ण झाला नाही की आपल्याला काय होतं? घाबरल्यासारखं होतं। तर म्हणून आधीच तयारीला लागायचं। चूक एकदा होईल मित्रांनो, चूक एकदा होत असते जीवनामध्ये, नेहमी नेहमी चूक करायची नाही। आणि ज्याही गोष्टीमुळे तो प्रॉब्लेम क्रिएट झाला
ती गोष्ट पुन्हा जीवनात होता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मग आपल्या अडचणीचं सोल्युशन आपल्याच जवळ आहे. कशामुळे प्रॉब्लेम झाला याचं ॲनालिसिस करायचं आणि आपण ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, म्हणजेच ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ द्यायची नाही. यासाठी आपल्याला आपली ताकद जी आहे ती मेंटेन करावी लागेल. आता ताकद मेंटेन कुठून होईल? ताकद मेंटेन होईल चांगलं खाल्ल्याने. तुम्ही बाहेरचं जे खाणं आहे, बाहेरचं जे अन्न आहे हॉटेलचं, ते किंवा फास्ट फूड जे आहे ते टाळण्याचा प्रयत्न करा. ते शरीरासाठी चांगलं नाही. महिन्या 2 महिन्यातून एखाद्या वेळेला असेल तर ठीक आहे, हरकत नाही. पण नेहमी आठवड्यातून 1-2 वेळा जर आपण हे बाहेरचं काही खात असेल तर ते चुकीचं आहे. त्याने आपल्या शरीरामध्ये शक्ती तयार होणार नाही आणि आपलं मन कितीही तयार असलं अभ्यास करायला तरी आपलं शरीर आपल्याला साथ देणार नाही. मग शरीराने साथ दिली पाहिजे यासाठी आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणाऱ्या घरी शिजवल्या जाणाऱ्या अन्नाची सवय करावी लागेल. ते चवेला थोडंफार मार्केटच्या फूडपेक्षा कमी असतं, पण घरचं शिजवलेलं अन्न, आईने तयार केलेलं अन्न, ज्याच्यामध्ये तिचं प्रेम असतं, तिच्या भावना असतात, तर ते अन्न आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आपण आपली शारीरिक ताकद जर क्रिएट केली तर निश्चितपणे आपण पाहिजे तितका अभ्यास करू शकतो आणि पाहिजे त्या स्पीडने पुढे जाऊ शकतो. आणि नकारात्मक गोष्टी मनात येऊ देऊ नका. स्वतःला इन्फेरियर समजू नका, स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह विचार करा आणि जीवनामध्ये पुढे जा. निश्चितपणे तुमच्या परफॉर्मन्समध्ये फरक पडेल आणि तुमच्या एकंदरीत तब्येतीमध्ये सुद्धा फरक पडेल. जेवण करत असताना तुम्ही स्प्राउट, फ्रूट्स, त्यानंतर शिजवलेलं अन्न, घरचं भाजी पोळी, वरण भात, या सगळ्या गोष्टी खा. सकाळी उठायची सवय लावा. सकाळी उठून योगा वगैरे करा, ज्याने आपली तंदुरुस्ती राहील. आपण नेहमी आजारी पडणार नाही आणि आपण जर नेहमी आजारी पडलो नाही तर आपला अभ्यास हा रेग्युलर चालेल आणि आपली जी मनाची स्थिती आहे ती पण छान राहील. आपलं तब्येत चांगली राहील आणि आपली तब्येत चांगली राहिली तर आपल्याला कुठलंही काम करताना, कुठलाही अभ्यास करताना अधिक जास्त प्रसन्न राहता येईल आणि कमी वेळात जास्त अभ्यास करता येईल. नाहीतर आपल्या अडचणींमध्ये आपण आणखी अडचणी वाढवून घेतल्या तर त्याने तुमच्या जीवनात प्रॉब्लेम क्रिएट होईल, पण त्याचं सोल्युशन मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. सोबत कुठल्याही गोष्टीकडे पाहताना पॉझिटिव्हली पहा, निगेटिव्हली पाहू नका. बऱ्याचदा निगेटिव्ह विचार करणारे मुलं जे आहे किंवा मुली आहे हे अकारण स्वतःचे मत तयार करून घेतात. म्हणजे 4 लोक हसताना दिसले, आपण तिथून चाललो आहे, आपल्याला वाटतं ते मलाच हसत आहे. अरे त्यांना तुमच्याशी काय घेणं देणं? आणि हसतही असतील तर आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं शिकलं पाहिजे. ते कशासाठी हसत असो, आपण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. आपण खंबीरपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. कुठल्याही गोष्टीने आपल्या मनात निगेटिव्ह विचार येत असेल, सर्वप्रथम आपल्या आईबाबांशी शेअर करायचा. त्यांच्याजवळ त्याचं सोल्युशन निश्चित राहील. कोणी काही म्हटलं म्हणून घाबरू नका. कोणी दोघांचे भांडण झाले म्हणून घाबरू नका. आणि पालकांना माझी एक सूचना की घरामध्ये अशा सेन्सिटिव्ह मुलांना खूप चांगलं वातावरण द्या. तुमचे नवरा बायकोचे जे वाद आहे हे मुलांसमोर होऊ देऊ नका. घरातील कौटुंबिक वाद हे मुलांच्या समोर होता कामा नये. कारण हे वाद जर मुलांच्या समोर होत राहिले तर मुलं कमजोर मनोवृत्तीची होतात. त्यांचं मन कमजोर होतं. त्यांना सतत भीती वाटत राहते की आपल्या घराचं आता काहीतरी होईल. तसंच आपल्या बिझनेसचे किंवा बाहेरचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे कोणाचे पैसे देणं असेल किंवा अजून काही असेल, तर त्यामुळे होणारी घरात जी चिडचिड आहे ती मुलांसमोर होऊ देऊ नका. मुलांशी सलोख्याचे संबंध ठेवा, मुलांशी प्रेमाचे संबंध ठेवा आणि त्याला अभ्यासासाठी पोषक वातावरण कसं देता येईल, एक शांतपूर्ण घर कसं ठेवता येईल, एक प्रसन्न वातावरणात त्याला कसं वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा. एवढं सगळं झाल्यानंतरही तुमच्या काही समस्या असेल तर तुम्ही निश्चितपणे मला सांगू शकता. मी पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा करतो. जर माझी पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल
तर त्यासाठी तुम्हा लोकांना माझ्या व्हॉट्सअप नंबरवर एक मेसेज करावा लागेल। तो मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला जो वेळ देईल त्या वेळेमध्ये एक कॉल करून आपण बोलणं करू शकतो किंवा व्हॉट्सअपवर चॅटिंग करू शकतो आणि पुढे तुमची जी काही समस्या आहे त्यावर सोल्युशन काढण्यासाठी मी ऑनलाईन मार्गदर्शन करू शकतो। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा, म्हणजे यानंतरच्या पुढील सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील। स्टे कनेक्टेड। आणि हो, एक गोष्ट, मी 15 दिवसातून एक लाईव्ह स्ट्रीम तुमच्याशी संवाद साधण्यासाठी क्रिएट करणार आहे आणि त्याचे सुद्धा नोटिफिकेशन मिळण्यासाठी किंवा ती लाईव्ह स्ट्रीम आपला संवाद घडून येण्यासाठी जी काही राहील त्याचे तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं फार गरजेचं आहे। तर मित्रांनो, इथेच थांबतोय। धन्यवाद।